चमकावी वीज उतरावी खाली, भिनावे रक्तात पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार, पुन्हा एकदा. घालीत पिंगा पावसाच्या सरी, भाव्यात बेभान कोसळाव्या खाली. मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद. पुन्हा एक वेळ पुन्हा एकदा घुमावा वारा. युवक इथला भारला जावा, भुलावी तहान विसरावी भूक. नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. पुन्हा एकदा. पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली, भिनावी रक्तात पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार. निसर्गातील विविध प्रतीकांचा वापर करीत कवयित्री प्रतिमा इंगोले नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे म्हणजेच इमोशन्सचे छान वर्णन करतात. त्या म्हणतात की पुन्हा एकदा वीज चमकून खाली उतरून यावी. त्या विजेचे तेज, तिची प्रखरता माणसांच्या रक्तात भिनावी, अर्थात सोक्ड इनटू, म्हणजेच माणसांमध्ये पुन्हा एकदा उत्साह भरून जावा. माणसाचे स्नायू अर्थात मसल्स पेटून उठावेत, म्हणजेच समाजातील जुन्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार याविरुद्ध त्यांनी पेटून उठावे आणि ते सारे नष्ट करून त्यातून समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे नवीन विचार निर्माण व्हावेत. पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी, व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली. मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद. पुन्हा एक वेळ. नवनिर्मितीच्या अर्थात इव्हॉल्युएशनच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मनाचे वर्णन करताना कवयित्री प्रतिमा इंगोले पुढे म्हणतात की पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी पिंगा अर्थात टू गो राऊंड घालीत, म्हणजे गोल गोल फिरत बेभान होऊन जमिनीवर बरसाव्यात. या बेभान सरींमुळे मातीत माती मिसळून जावी, ती एकजीव व्हावी. याचाच अर्थ या मातीतील म्हणजेच समाजातील सगळा भेदाभेद मिटून जावा, संपून जावा असे कवयित्रीला वाटते. म्हणजेच समाजात असलेल्या गरीब श्रीमंत, उच्च नीच, जात धर्म, स्त्री पुरुष असा विविध प्रकारचा भेदाभेद नष्ट होऊन भेदभाव विरहित म्हणजेच विदाऊट डिस्क्रिमिनेशन अशा नव्या समाजाची निर्मिती व्हावी असे कवयित्रीला वाटते. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिंगतात पुन्हा एकदा. नवनिर्मितीचे म्हणजेच न्यू क्रिएशनचे विचार प्रखरतेने मांडताना कवयित्री प्रतिमा इंगोले म्हणतात की पुन्हा एकदा नव्या सुधारणांचा वारा आपल्या समाजात घुमत यावा. इथल्या तरुणांनी मंत्रमुग्ध होऊन तहानभूक विसरून नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची आस धरावी. नवनिर्माणाची चाहूल तरुणांना लागावी. नवीन विचारांचा नवा समाज निर्माण व्हावा. नव्या विचारांनी, नव्या कर्तृत्वाने आपली सारी भूमी उजळून निघावी, म्हणजेच आपली भारतभूमी पुन्हा एकदा प्रखर तेजाने तळपावी. तिची कीर्ती सगळ्या जगभर पसरावी असे कवयित्रीला वाटते. कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी भेदाभेद रहित समाजाच्या नवनिर्मितीचे आव्हान व अशा प्रतिकात्मक शब्दात नवयुवकांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.